नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळींपासून दोन चमचमीत कुरकुरीत अशा रेसिपी बनवतोय। तर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे, यामध्ये अर्धा कप उडदाची डाळ घालायची आहे। या दोन्ही डाळी आता पाणी घालून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळी स्वच्छ धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालून या डाळी आपल्याला 4 तासासाठी अशाच भिजत ठेवायच्या आहेत। तर इथे मी ह्या डाळी 4 तास भिजत ठेवल्या होत्या। 4 तासानंतर अगदी डाळी सॉफ्ट झाल्यात। आता त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकण्यासाठी या चाळणीमध्ये अशा काढून घेऊया आणि असंच या बाजूला निथळत ठेवूया। आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। तर इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतले आहे, यानंतर अर्धा इंच आलं घेतलं तुकडे करून आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे आता आपण वाटून घेऊया। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी असं जाडसर वाटून घेतलं आहे। हे बाजूला ठेवूया। आता डाळींमधलं सगळं पाणी निघून गेलं आहे। या डाळी मी एका बाउलमध्ये काढून घेते। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे, अगदी पातळ असा चिरून घ्यायचा आहे। हा सगळा कांदा यामध्ये घातला। तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही आणखी यामध्ये घालू शकता। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर इथे मी लाल तिखट घालते। आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली, त्यामुळे लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करा। अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली। यानंतर यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे। आता इथे पालक घेतलाय मी। पालक निवडून स्वच्छ धुवून असा चिरून घेतलाय। बारीक करायचा नाही आहे, असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं मिक्स केल्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। तर इथे डाळींना बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला बेसन घालायचं आहे। सुरुवातीला मी अर्धी वाटी घातलं। जेव्हा आपण डाळी निथळत ठेवल्या होत्या तेव्हा त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। पाणी जर राहिलं डाळींमध्ये तर इथे तुम्हाला जास्त प्रमाणात बेसन लागेल। त्यावरच आपण यामध्ये कांदासुद्धा घातला तर त्यालासुद्धा पाणी सुटतं। तर इथे सगळं 1 वाटी बेसन मी घातलं। इथे अजूनही याला बाइंडिंग आलेली नाही आहे, तर इथे मला आणखी बेसन लागेल। डाळींपासून होणारी मस्त अशी कुरकुरीत आणि वेगळी अशी रेसिपी आहे। इथे मी आणखी 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे। तर इथे सगळं 2 वाट्या बेसन आपल्याला लागलं आहे आणि हे पीठ असं तयार करून घेतलं आहे। आता याचा एक असा गोळा घ्यायचा आहे आणि प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे। हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि याचा असा वडा थापून घ्यायचा आहे। पातळ असा वडा थापायचा आहे। यामध्ये डाळी आहेत, त्यामुळे हा वडा खूपच कुरकुरीत होतो। तर इथे पहा असा वडा मी थापून घेतला। आता इथे तेल गरम करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हा वडा असा हातावर घेऊन तेलात सोडायचा अलगद। लगेच याला उलटायचं नाही आहे, कारण हा तुटू शकतो, सॉफ्ट असतो त्यामुळे। तर थोडंसं एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊ। तर इथे पहा वडा मी उलटून घेतला आहे। आता हा वडा आपण दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत असा फ्राय करून घेऊया। तर इथे पहा वडा फ्राय करून झाला आहे, काढून घेऊया। तर इथे वडे पहा मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत, अगदी मस्त होतात हे वडे। तर इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। तर हे वेगळ्या पद्धतीचे वडे तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा। ही होती आपली डाळींपासून बनवलेली मस्त क्रिस्पी अशी पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली होती, ती मी स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 वेळा आणि यानंतर अशी
पाण्यामध्ये भिजत ठेवली होती 2 तासासाठी. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवली तरी चालेल. आता ही डाळ मी चाळणीमध्ये निथळत ठेवते, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. इथे पहा, डाळ पूर्ण ड्राय झाले, सगळं पाणी निघून गेलं. आता यातली 2 चमचे डाळ मी बाजूला काढून ठेवते, जी आपण रेसिपीमध्ये पुढे वापरणार आहोत. ही डाळ बाजूला ठेवूया आणि उरलेली डाळ जी आहे ती आपल्याला आता वाटून घ्यायची आहे. तर ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. ही वाटताना आपल्याला खूपच कमी पाणी घालायचं आहे, फक्त 1 ते 2 चमचे इतकं पाणी घालून ही डाळ आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे. पहा, थोडीशी रवाळ आहे. आता ही सगळी डाळ मी एका बाउलमध्ये इथे काढून घेतली. आता आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची आहे. तर आज आपण इनो, सोडा असं काही वापरणार नाही आहोत या रेसिपीमध्ये, म्हणून हे जे डाळीचं आपण पीठ तयार करून घेतलं आहे ते छान हलकं फुलकं होण्यासाठी आपल्याला हे 2 ते 3 मिनटं असं छान फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता, पाहूनच कळत असेल की हे पीठ आता छान फुललं आहे. आता यामध्ये आपण जी डाळ बाजूला काढून ठेवली होती ती घालायची आहे. ही डाळ दाताखाली आल्यानंतर खूपच छान लागते रेसिपीमध्ये, म्हणून आपण ती बाजूला काढून ठेवली होती. आता यामध्ये घालण्यासाठी एक मसाला भाजून घेऊया. तर इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मी जिरं घातलं. हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं हे असं भाजून घेतलं. आता हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे, जाडसर कुटायचं आहे. इथे मी पहा हे असं जाडसर कुटून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. तर हा असा जाडसर वाटलेला मसाला आता यामध्ये काढायचा आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. इथे किसलेलं आलं यामध्ये घातलं आहे मी. यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून यामध्ये घातला आहे मी. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातली आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला अर्धा चमचा घातला तरी चालेल. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळे आपल्या रेसिपीला छान कुरकुरीतपणा येईल. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण पकोडे बनवतोय मुगाच्या डाळीचे. तर इथे तेल मी गरम करून घेतलं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि यावरती असे गोल आकाराचे हे पकोडे सोडायचे आहेत. यामध्ये आपण इनो सोडा घातला नाही आहे, तरीसुद्धा आपण आधी वाटलेली डाळ फेटून घेतली, त्यामुळे ती छान हलकी होते आणि हे पकोडे अगदी जाळीदार होतात इनो सोड्याशिवाय. तर आता हे पहा, हलके होऊन असे वरती आल्यानंतर आपण ते उलटून घेऊया. आणि आता मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं, त्यामुळे खूपच कुरकुरीत होतात ते पकोडे. पाहू शकता, दिसायला किती मस्त दिसत आहेत. तर आपण हे काढून घेऊया. तर इथे मी चटणी आणि टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत. तर ही होती आपली मुगाच्या डाळीपासून बनणारी दुसरी अशी मस्त रेसिपी. तर आजच्या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा